बघितल्यानंतर नक्कीच तुमचा गैरसमज झाला असेल, की ही कुठली तरी नॉन-व्हेज करी असेल, पण अजिबात नाही. ही आहे प्युअर व्हेज फणसाची भाजी. दिसायला, चवीला अगदी नॉन-व्हेज सारखीच लागते. बनवण्याची पद्धती फार सोपी आहे. माझ्या पद्धतीने जर बनवाल ना, तर एवढी भन्नाट बनेल ना, की बोटे चाकत राहाल. ट्राय नक्की करा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, इथे मी घेतलेलं आहे सुकं खोबरं. तर हे जवळपास 1 वाटी भरून सुकं खोबरं आहे. मध्यम आकाराच्या कुठल्याही वाटीने मोजून घेऊ शकता आणि प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरीही चालेल. लालसर तांबूस रंगावर असं भाजून घ्यायचं आणि अगदी मंद आचेवर भाजायचं, म्हणजे खरपूस भाजलं जातं. यातलं मॉइश्चर निघून जातं, त्यामुळे वाटत असताना याला तेल सुटतं. तर तेल सुटणं फार गरजेचं असतं जेव्हा आपण खोबऱ्याचं वाटण करतो. तर बघा, इथे भाजून झाल्यानंतर मी थोडं याला पसरवून ठेवते आहे. गरम असतानाच वाटायचं आहे, पण अगदी गरम असताना नाही वाटायचं. थोडं कोमट झालं की वाटूया. आता इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, जो मी उभा आणि पातळ चिरून घेतला. छोट्या आकाराचे असतील तर 2 किंवा 3ही कांदे घेतले तरीही चालतील. अगदी थोडं तेल घालून मस्त तांबूस आणि हलकासा काळपट रंग येईपर्यंत भाजायचा आहे. कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवू शकता. लो फ्लेमवर भाजण्याची गरज नाही आहे. बघा, कांदा इथे भाजून झाल्यानंतर मी काढून घेते आहे आणि कांद्याला पूर्णपणे गार करून वाटलं तरीही चालेल. खोबरं जे आहे ना, हलकसं गरम आहे तेव्हाच मी मिक्सरला घालते आहे. खोबरं गरम असताना जेव्हा आपण वाटतो ना, तेव्हा अगदी बारीक असं वाटलं जातं. त्यामुळे ग्रेव्हीसुद्धा सिल्की आणि स्मूथ अशी तयार होते. आणि खोबऱ्याला जे तेल सुटतं ना, त्यामुळे भाजीसुद्धा मस्त दिसायला चमचमीत दिसते. मग आपण तेल कमी जरी वापरलं ना, तरीसुद्धा चालतं. आता यासोबतच वाटत असताना मी दालचिनी घातलेली आहे, एक छोटी वेलची घालते आहे आणि 2 ते 3 वेळा याला बंद चालू करून आपल्याला वाटण तयार करायचं आहे बघा. असं तेल सुटेपर्यंत वाटायचं. आता खोबरं काढून घ्यायचं. यामध्येच आपल्याला भाजलेला कांदा घालायचा आहे. भरपूर लसूण घालायचा. सोबतच अर्धा ते 1 इंच आलं घालायचं आहे. हा जवळपास 1 गाठा लसूण असेल आणि कोथिंबीर घालायची. अर्धा चमचा जिरे घालायचं आणि थोडं पाणी घालून याचं सुद्धा वाटण तयार करायचं. हे वाटण सुद्धा अगदी बारीक तयार करायचं आहे. त्यामुळे ग्रेव्हीला थिकनेस खूप मस्त येतो आणि टेक्स्चर सुद्धा. आता इथे मी घेतलेलं आहे फणस. तर आपल्याला कच्चं फणस वापरायचं आहे, पिकलेलं वापरायचं नाही. आणि हे मी मार्केटमधून विकत आणत असताना सोलून आणलेलं होतं. आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बियाला जर टरफलं कडक असतील ना, तरच काढा. मऊ टरफल असतील तर काढण्याची गरज नाही. तर हे कच्चं फणस सुद्धा आहे आणि खूप जास्त मॅच्युअर झालेलं नाही आहे. कोवळं फणस असल्यामुळे बियांचे जे टरफलं आहेत ना, ते सुद्धा मऊ आहेत. तर काढण्याची गरज नाही आहे. मी टरफलं काढले नाही आहेत. आता याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. वर चाळणी ठेवायची आणि यावर आपल्याला हे काप ठेवायचे आहे. आणि आपण जवळपास याला आता 5 ते 7 मिनिटासाठी वाफवून घेऊया. खूप जास्त आपल्याला मऊ होईपर्यंत वाफवायची नाही आहे. ओव्हरकुक जर झाले तर त्याची चव छान लागणार नाही. आता इथे 5 ते 6 काजू, 1 चमचा मी तीळ घातलेले आहे आणि थोडं पाणी घालून याचं वाटण तयार करायचं. फणसाची रस्सा भाजी बनवत असताना किंवा करी बनवत असताना जेव्हा तुम्ही फणसाच्या फोडी रस्स्यामध्ये घालता ना, तेव्हा दाबलं की फोडीमधून पाणी बाहेर यायला लागतं आणि फणसातलं पाणीसुद्धा करीमध्ये किंवा रस्स्यामध्ये मिसळून पाणी-पाणी अशी चव यायला लागते. म्हणूनच आपण काजू आणि तीळ घातलेले आहे, जेणेकरून रस्सा जो आहे ना, तो छान दाटसर बनेल. फणस वाफवून तयार झाल्यानंतर आपण शॅलो फ्राय करून घेऊया. ही प्रोसेससुद्धा आपण यासाठीच करतो आहे, जेणेकरून फणसामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे, ते कमी होऊन जाईल. तर त्यासाठी आपल्याला थोडं कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि शॅलो फ्राय करायचं आहे. डीप फ्राय आपण नाही करणार आहोत, शॅलो फ्राय करून घेऊया. मस्त तांबूस रंगाचे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. भाजत असताना सोबत हळद घालायची. हळदीचा जो भाजल्यामुळे सुवास येतो ना, त्यामुळे याची चव खूप मस्त येते. आणि मीठ घालायचं आहे. तर फणसासाठी जेवढं लागेल तेवढंच मी यावेळी घातलेलं आहे. रस्स्यासाठी आपण वेगळं मीठ घालणार आहोत. आणि मीडियम टू हाय फ्लेमवर याला आपण भाजून घेऊया. बघा, यातलं सर्व मॉइश्चर निघून गेलेलं आहे आणि ही अगदी कोरडी दिसते आहे. फणसाच्या भाजीसाठी ही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे. आता इथे 1 ते 2 चमचे तेल गरम करायचं. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरे घालायचं आहे. मोहरी घालण्याची गरज नाही आहे. आता यामध्ये सर्वात आधी आपल्याला कांद्याचं वाटण घालायचं आहे. तेल छान कडकडीत गरम असायला हवं, पण वाटण घालत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि नंतर वाटण यामध्ये परतून घ्यायचं आहे. अशा कडकडीत गरम तेलामध्ये जेव्हा आपण वाटण घालतो ना, तेव्हा खमंग अशी फोडणी बसते. यामध्ये आता काजू आणि तिळाची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ना, ती घालूया. छान ही पेस्टसुद्धा आपल्याला कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. थोडंसं मी पाणीसुद्धा घालते आहे. ज्यामध्ये वाटण तयार केलेलं होतं, त्यामध्येच पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे. बघा, हे वाटण जे आहे ना, छान परतल्या गेलेलं आहे, कारण कडेने तेल सुटायला लागलेलं आहे आणि याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही, फुटलेल्या दुधासारखं झालेलं आहे. यामध्ये आता 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आहे. अर्धा चमचा घालायची आहे हळद. सोबतच धनेपूड घालायचं आहे 2 मोठे चमचे.
या व्हेज भाजीला अगदी नॉनव्हेज सारखी झणझणीत चमचमीत चव देण्यासाठी मी इथे माऊली स्पेशल काळा मसाला 1 चमचा घालते आहे. हा मसाला घातल्यामुळे भाजीला नॉनव्हेज सारखी चव तर येतेच, रंग सुद्धा अगदी तसाच येतो. माऊली स्पेशल गरम मसाला सुद्धा मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि हे मसाले अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. परत एकदा सर्व छान परतून घ्यायचं आणि सर्वात शेवटी आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. आणि हे वाटण सुद्धा आपण 2 ते 3 मिनिटासाठीच परतूया, कारण खोबरं आपण छान भाजून घेतलेलं होतं, जास्त भाजण्याची गरज नाही. थोडंसं पाणी घालते आहे. मी जी फणसाची भाजी इथे बनवते आहे ती अगदी पातळ रस्सेदार न बनवता मीडियम थिक ग्रेव्हीची करी बनवते आहे. त्याचं कारण असं आहे की आपण अगदी पातळ रस्सेदार जर भाजी बनवली ना, तर त्यातलं जे पाणी असतं त्या फणसाच्या फोडी ॲब्झॉर्ब करून घेतात आणि फणसाच्या फोडीची चव पाणी-पाणी अशी लागते. म्हणून कधीही फणसाची भाजी बनवत असताना थिकनेससाठी काहीतरी नक्की घालायचं. जसं आपण इथे काजू आणि तीळ घातलेले आहे आणि सोबतच खूप पातळ रस्सेदार ही भाजी बनवायची नाही, मीडियम थिक ग्रेव्हीची बनवायची. चवीला छान लागते आणि पाणी-पाणी अशी चव येणार नाही. आता यामध्ये मी गरजेपुरतंच पाणी घातलेलं आहे. पण गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. फणसाच्या फोडी घालायच्या. सर्व छान मिसळून घ्यायचं. आणि आता ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघा आता इथे भाजीचा जो रस्सा आहे ना, तो घट्ट आहे. खूप जर पातळ असला असता ना, तर फोडीने तो रस्सा शोषून घेतला असता आणि जेव्हा आपण फणसाची फोड दाबतो, तेव्हा त्यातून पाणी बाहेर यायला लागतं किंवा फणसाच्या फोडीसुद्धा पाणी सोडायला लागतात. त्यामुळे सुद्धा भाजीची चव बिघडते. अगदी पाणी-पाणी अशी लागते. पण इथे आपण घट्ट रस्सा बनवलेला आहे ना, असा रस्सा फोडी शोषून घेऊ शकत नाही. आणि सुरुवातीला आपण फोडी शॅलो फ्राय करून घेतलेल्या होत्या ना, त्यामुळे त्यातला पाण्याचा जो अंश असतो तोही निघून गेलेला असतो. त्यामुळे या भाजीची चव अतिशय उत्तम लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. नॉनव्हेजला सुद्धा फेल करेल एवढी चविष्ट फणसाची आपण प्युअर व्हेज भाजी तयार केलेली आहे. बरेच जणांचा असा गैरसमज असतो की फणसाची भाजी खाणे आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि हे सुद्धा मला कमेंट बॉक्समधल्या कमेंट वाचूनच कळलेलं होतं आणि वाचून खरंच खूप मोठा धक्का बसला. पण हा खूप मोठा गैरसमज आहे, असं काहीच नसतं. फणसाची भाजी खूप आरोग्यदायी आहे. निसर्गाने ही फळ उन्हाळ्यामध्ये यासाठीच बनवलेलं आहे, कारण हे उष्णता कमी करून शरीराला गारवा देणारं फळ आहे. नक्की ही भाजी माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि येणाऱ्या अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पुढेही बघायची असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार.